का ती जांभळं? तू का खाल्लं? आधी आत्याने खायचं होतं ना. आज तिचा महिना आहे पहिला. आता कोणी अजिबात हात लावला नाही जांभळाला. सूर्या, अरे एवढा जीव लावू नको रे. इथनं निघताना पाय निघायचा नाही माझा. अगं पण मुळात इथनं जायचंच काय तुम्हाला? अगं त्या दिवशी नवऱ्यानं फुल परमिशन दिले ना माहेरात पाय तेवढं राहा म्हणून. एका बाईला काय पाहिजे अजून? हे बघ आत्या, तू इथं आहे ना मन भरेपर्यंत राहायचं, एकदम खुश राहायचं. आणि हे बघ, तू इथं थांबलीस तर अशी जांभळं खायला मिळतील मग. तू खाल्लंस तरी बी मन भरलं माझं. अहो अक्का, अहो मीठ टाकाय पाहिजे की त्याच्यावर, नाहीतर जांभळं बाततिली. आत्या, मनापासून खाल्ली ना तर जांभूळ बाधत नाही. आणि अजून एक सांगतो, तुम्ही मनापासून माहेरात राहिला ना तर सासरीची आठवण पण येत नाही. आता तुम्ही दोघींनी आहे ना मनापासून इथं राहायचं. ठीक आहे? तू जा मीठ आण जा. आलेच. चला सुरू करा आता. तात्या आत्या, काय झालं? सूर्या, अरे आपली तेजू पोटूशी आहे ना, अशा अवस्थेत जांभळ खाणं चांगलं असतंय. तिच्यासाठी बी थोडी. तू नको काळजी करू तिची, मी डब्बा भरून घेऊन जाणार त्याच्यासाठी. तू पोटभर खा बघू. सूर्या, तुला आठवतंय का तू लहान होतास का नाही तेव्हा मी तुला जांभळं भरवायची आणि तू माझी जीभ जांभळी होती म्हणून भोकाड पसरायचंस. वय तुझ्यामुळे तर चौक आली मला जांभळाची. सूर्या, अरे माझ्यापेक्षा तुझ्याच जास्त आठवणीत माझ्या आईसोबत. माझी पण आई तर झाली होती. हिच्याशिवाय दुसरं कोण होतच कुठं मला. सूर्या, एवढं कौतुक नको करू बर का. इथनं गेल्यावर करमायचं नाही बघ मला. इथनं जेव्हा जाईन का नाही घरी तेव्हा एक 3-4 किलो वजन वाढलेलंच असेल माझं अजून. मग त्याला काय झालं, चालतंय की. अगं माहेरात येऊन पोरीचं वजन वाढलं नाही ना तर तिनं सरळ समजायचं की माहेर आपल्याला परक झालंय बघ. माहेरात आल्यावर पोरीचं वजन वाढलंच पाहिजे बघ. म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्यांचं आपल्यावर जीव आहे, सगळ्यांचं प्रेम आहे माहेरातल्या, असं समजायचं बघ. तात्या, तू तर राहूच दे. तू कधी आलास का मला माहेरपणासाठी बोलवायला? लय दुर्लक्ष केलंयस तू माझ्याकडं. कधी कौतुकाने एखादी माहेरची साडी घेतलीस का माझ्यासाठी? कुठल्या बी बाईकडं माहेरची साडी असायला लागते हक्काची. माझ्याकडं कधीच नव्हती ती. खरं आहे तुझं बघ, लय चुकलं माझं. माझ्यातच इतका गुंतून गेलो होतो ना बघ, का मला इतर कोणाच्या सुखदुःखाचं काय बी नाही. सप्ती पावली रावळी गणगोत सगळी विसरून गेलो बघ. लय चुकलं, लय राहिलं बघ माझ्याकडं, लय राहिलं. चालू तात्या, तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे की. मी घेईन आत्यासाठी साडी. आत्या, आपण आज जाऊया साताऱ्याला. तुम्हाला पाहिजे त्या साडीवर तुम्ही बोट ठेवायचं फक्त, ती घ्यायची आपण. हा नाही रे सूर्या, मी आपली उगाच चेष्टा करत होते. अगं पण मी नाही करत आहे गंमत. आत्या ठीक आहे, तुझं तू तुझ्या पसंतीनं आण साडी. पण आत्या, माझ्या पसंतीची आवडेल का तुला साडी? सूर्या, अरे माहेरच्या साडीमध्ये पसंती नापसंती बघायची नसती. माहेरच्या माणसांच्या प्रेमाची श्रीमंती बघायची असते सुवासिनीनं. माहेरची साडी अशी 4 चौघीत मिरवायची असते. माझा भाऊ कसा खंबीरपणानं माझ्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी. या सगळ्यामध्ये बाईला वाटणारं सुख आहे ना, ते तुम्हा पुरुषांना नाही कळायचं. आत्या, आता या घरात कोणाला रडायची परवानगी नाही. अजिबात कोणी रडायचं नाही.
या माहेरच्या घरात आता फक्त हसण्याचा आवाज आला पाहिजे, कळलं? आत्या, आपण स्पर्धा खेळूया. जो कोणी जास्त जांभळं संपवल त्याला माझ्याकडनं एक भारी बक्षीस मिळणार. घे. मालन, शालन, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. डॉक्टर म्हणत होते तेच बरोबर होतं. डॅडी खूप विचार करतात आणि स्वतःला त्रास करून घेत आहेत. हे असंच करत राहिले तर मग त्यांची तब्येत अजूनच बिघडेल. मला पण त्याचंच टेन्शन आले. पण आता त्यांनीच सांगितलंय कुणाला सांगू नका, तर काय करायचं बरं? मी नाही ऐकणार डॅडींचं. मला आता त्यांची अवस्था बघवत नाही. मला आत्याला फोन करावाच लागेल. तुम्ही या पट्ट्या बदला, मी आत्याला फोन करून आले. तुळजा, हे मागच्या खोलीत देऊ नये. आईंसाठी ना? आता सगळ्यांनी आणले तर सगळ्यांच्या पोटात जाऊ दे ना. माझ्या तेजूसाठी आठवणीनं दे हा जांभळं. मी बघते फोन कुणाचा आहे ते. हा. बघा, 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या तेजूला. आत्ता तिचं नाव काढलं आणि तिचाच फोन आहे. हा तेजू, बोल की ग. आत्या, हॅलो हॅलो तेजू. तेजू अगं काय झालं? असा का आवाज येतोय तुझा? तेजू, तेजू रडायला का लागलीयस?